हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे। विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे। विरोधकांना उत्तर देण्यास सरकारचीही तयारी आहे। तर आज कोणकोणते मुद्दे गाजणार याकडे लक्ष असेल। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर सध्या आपल्या सोबत जोडले गेले आहे। मनोज, हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे। कोणकोणत्या मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक होऊ शकतात? नक्कीच आपण या ठिकाणी बघता आज हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून आजचा दुसरा दिवस आहे आणि काल देखील आपण बघितलं तर विरोधक आक्रमक भूमिका विरोधकांनी घेतली होती आणि त्या अगोदर देखील आपण बघितलं चहा पाण्याचा कार्यक्रम झाला होता आणि त्या चहा पाण्याच्या कार्यक्रमाला या ठिकाणी विरोधकांनी आपण बहिष्कार देखील घातला होता आणि त्यानंतर कालचा दिवस होता आणि कालच्या दिवशी देखील विरोधक आक्रमक झालेले होते। कालच्या दिवसात आपण बघतो दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्षनेता हा नाही आणि त्या संदर्भात आपण या ठिकाणी बघतो सर्व चर्चा रंगली होती विरोधी पक्षनेता हा देणार की नाही आणि त्या संदर्भात देखील आज विरोधक हे आक्रमक होण्याची शक्यता आहे, कारण की वारंवार या ठिकाणी विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेता विधान परिषदेमध्ये देखील आपण बघतो विरोधी पक्षनेता हा नाहीये। त्यामुळे या ठिकाणी विरोधी पक्षनेत्या संदर्भात मागणी केली जाणार आणि त्या संदर्भात सत्ताधारी काय उत्तर देतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे, कारण की हे निर्णय घेण्याचा अधिकार फक्त विधानसभा अध्यक्ष यांचाच आहे असं देखील सत्ताधाऱ्यांकडून म्हटलं जातं। त्यामुळे विधानसभा अध्यक्ष या ठिकाणी काय निर्णय घेतात आणि सभापती काय निर्णय घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। तसंच आपण बघतो वाघाचं आणि बिबट्याचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे, त्यामुळे बिबट्याची लक्षवेधी या ठिकाणी असणार आहे आणि आपण बघतो मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस या ठिकाणी राज्यामध्ये पडलेला होता, त्यामुळे शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं आणि त्यामुळे या ठिकाणी विरोधक शेतकऱ्यांवरती देखील आक्रमक होण्याची दाट शक्यता आहे। आणि जो मुंडवा जमीन प्रकरण आहे ज्या ठिकाणी अजितदादा पवार यांचे चिरंजीव या जमीन प्रकरणात आहे आणि त्या संदर्भात देखील या ठिकाणी विरोधक आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता ही वर्तवली जाते आणि त्यामुळे विरोधक आक्रमक होतात, पण सत्ताधारी त्यावरती कसे उत्तर देतात हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। जी मनोज, आणि या संदर्भातील अधिवेशन बघितलं आपण बघतो फक्त 9 आठवड्याभराचं हे अधिवेशन आणि त्या संदर्भात कामकाज देखील मोठ्या प्रमाणात असणार आहे। त्यामुळे कोणकोणते या ठिकाणी विरोधक आक्रमक होऊन आपले बाजू मांडतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरतं। अगदीच मनोज, आणि या संदर्भातील अधिक माहिती तुमच्याकडनं वेळोवेळी घेतच राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।